कार्यक्रम अटेंड करायला मिळतात आणि बराचसा आरामसुद्धा पाहायला मिळतो आणि आराम फार गरजेचा आहे मित्रांनो आपल्या शरीराला राखण्यासाठी. सन्माननीय भाऊजी शेंडे साहेबांचं सुद्धा आगमन या आपलं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. जे रोज येतात सकाळपासून इव्हिनिंगला जातात सामना संपल्यावरती असे भाऊजी शेंडे, कल्पेशजी शेंडे, तसेच रुपेशजी शेंडे, श्रीकांतजी पाटील, हे सर्व आमचं मंडळ आहे. यांची सर्वांची मेहनत आपल्या स्पर्धेला लाभदायक ठरलेली आहे. आपलं आयोजक मंडळ पुष्पकजी शेंडे, विधान शेंडे, सार्थक शेंडे, प्रगीत शेंडे, मनीष भोईर, कुणाल भोईर, विशाल भोईर, क्रिश शेंडे, निलेश भोईर, श्रीकांत पाटील, धनराज गुळवी, वेदांत भोईर, अनिकेत भोईर, स्वप्नील पाटील, नयन गुळवी, विशाल भोईर, करण गुळी, ह्या सर्वांची मेहनत आणि या सर्वांच्या सोबतीला आपल्या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ सन्माननीय माजी उपसरपंच साहेब ज्ञानेश्वरजी पाटील आणि त्यांच्या सोबतीला खांद्याला खांदा लावून या स्पर्धेसाठी विशेषतः मेहनत ज्यांनी घेतली ते सन्माननीय समाजसेवक दामणगावचे सुंदर सेठ पाटील. या सर्वांच्या स्वप्नातली स्पर्धा आणि आमचे लाडके दादा सचिन दादा माळी या आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम. अगदी लीगमध्ये खूप मजा आम्ही करत असतो. सचिन दादा माळी, महेश माळी, हे सर्व मंडळी, भोईर मंडळी, माळी मंडळी, पवार मंडळी सर्व एकत्र येतात. 24 बॉल नाही आहे. चेंडू कुठल्याही पद्धतीने हरवला, फुटला, फाटला, रक्तबंबाळ झाला, भिजला, जंगलामध्ये गेला तरी सुद्धा तुम्हाला नवीनच चेंडू घ्यावा लागेल, याची आपण नोंद घ्या. तर आपण पाहता माई इलेव्हन धामणगाव संघाची फिल्डिंग सजलेली आहे आणि सलामीवीर आई गावदेवी कोलिली संघाचे गेलेले आहेत मैदानामध्ये. चला सामना सुरू करूया. बरोबर 10:15 वाजतायत. असं अपेक्षा करू की 10:16 पहिला चेंडू पडतोय. 15 मिनिटात 3 षटकं कंप्लीट करायचे, लक्षात घ्या. तुमचा इथे टाइम सेट असणार आहे. जर 16-17 मिनिटं लागली 3 षटकांसाठी तर शेवटच्या षटकामध्ये आउटफील्डचा एक फिल्डर इनफिल्डमध्ये अतिरिक्त घ्यावा लागेल. ही दंडात्मक कारवाई असेल प्रत्येक संघासाठी. वेलकम सचिनजी माळी, आपलं हार्दिक स्वागत आहे. सलामीवर आपण पाहतोय वैभव पाटील आणि सोबतीला वैभवचे आहे तो कुमार. फ्रंटलाईन गोलंदाज सज्ज झालाय. राऊंड द विकेट जात असं पहिला चेंडू इथे स्लाइस केलाय सुंदर पद्धतीने डीप कव्हरच्या दिशेने. पहिला चेंडू ती पहिला आक्रमण, चौकार. कशी बॅटिंग करायची आणि कसे पुस्तकी फटके मारायचे असं प्रात्यक्षिक दाखवतोय. याला म्हणतात क्लासिकल बॅटिंग आणि क्लासिकल प्लेअर टेनिस क्रिकेटमध्ये फार कमी पाहायला मिळतात मित्रांनो. या ठिकाणी ती वैभव पाटील तो दर्जा दाखवतोय. उत्तम बॅटिंग करत असताना आपल्या मैदानामध्ये कुठल्या पद्धतीने खराब शॉट न खेळता क्लासिकल फटके मारून 2 चौकार आणि कावांतरच्या साहाय्याने 9 धावसंख्या पाहतोय आपण कोलिली संघाची. सन्माननीय वडपेगावचे ज्येष्ठ नागरिक रवीजी डोंगरे साहेब या आपलं हार्दिक स्वागत आहे. बॅकवर्डला गेला पुन्हा स्क्वेअर कट गॅप शोधण्याचा प्रयत्न केला तर तिथे कव्हर पॉइंटला फिल्डर डाव्या हाताने कव्हर करतो. एक धाव कव्हर केली वैभव पाटीलने. दरम्यान साहेबांचं सुद्धा आगमन होत आहे. रवीजी या आपलं हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना दुहेरी अंकात पोहोचलेली आहे.
10 वरती एक गडी बाद नाहीये. आपण पाहत आहे कोलिवली संघ बॅटिंग करतोय, ज्या संघाचं नाव आहे आई गावदेवी कोलिवली असं नामकरण आहे त्या संघाचं. हो, जबरदस्त दिशा बॅटचा चेहरा उघडला आणि तिथे नजरेच्या समोर पॉइंट आहे. सज्ज असताना तितक्याच अगदी सुलभतेने वेगाने धाव कंप्लीट केली बॅटर कुमारने. धावसंख्या 1 पुढे जात असताना पाहतो आपण 11 वरती 0 बाद. पहिलं षटक झकास पद्धतीने ते क्रिकेटचं सौंदर्य देत आहे सर्व लाडक्या प्रेक्षकांना जे आपल्यामध्ये जोडले गेलेत. मायबाप प्रेक्षक जे या मैदानामध्ये आले त्यांचं स्वागत आम्ही करतोय आणि प्रिन्स मूव्हीच्या माध्यमातून जोडलेले ऑनलाईन प्रेक्षक त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत करतोय. जेपी चषकमध्ये लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह ऑन ड्राइव्ह पाहतो आपण. अगदी हाफवॉली घेतला आणि भिरकावून दिलं वाईडीस लॉंगच्या दिशेने 2 टप्प्याने 1 to 4. फॉलो केलं, चेंडू बाहेर निघतोय खूपच. पंच आमच्याकडे सांगतायत हेमंत तावडे सर वाईटचा इशारा होता असताना पाहतो आपण खूपच बाहेर. हे बघा रिप्ले ॲक्शन रिप्ले प्रिन्स मूव्हीच्या माध्यमातून खूपच गाईडलाईनच्या बाहेर टप्पा आणि अजून आउट स्विंगर झाला आणि विकेट किपरला फार तिथे परिश्रम करावा लागले तो चेंडू कव्हर करण्यासाठी. अशा प्रकारे वाईटचा इशारा दिला बरोबर. धावसंख्या 16 वर बिनबाद टीम आई गावदेवी कोळिवली. हो, सुंदर इथे चेंडू हाताळला, अगदी स्विंगिंग डिलिव्हरी होती, बॅटला तिथे स्पर्श झाला आणि चेंडू जागी होतीच घरंगत असताना षटक समाप्त झालं या डॉटने. धावसंख्या बरोबर आहे ती, एकही गडी बाद नाही. आई गावदेवी कोळिवली संघाची पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 16. पुढचा सामना कोणाचा आहे? यापुढील सामन्यासाठी मी आवाज देतोय जय बजरंग चिंचोली विरुद्ध जय हनुमान खोनी. दोन्ही संघाच्या कॅप्टन या. पुढचा सामना जय बजरंग चिंचोली विरुद्ध जय हनुमान खोनी, त्यानंतर जय महाराष्ट्र धामणगाव विरुद्ध मीत स्पोर्ट्स कवाड आणि त्याच्यानंतर असेल. परंतु आपण पहिल्या हाफमध्ये आधी एक संघ काढणार आहोत कालच्या प्रमाणे असं मला माहिती मिळेलच. माजी उपसरपंच साहेब या स्पर्धेचे आधारस्तंभ, जय पारधी बाबा स्पोर्टचे आमचे आधारस्तंभ माजी उपसरपंच ज्ञानेश्वरी पाटील साहेबांचं आगमन होत आहे. वेलकम साहेब, सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम. आज आनंदाचा दिवस म्हणजे काल फायनल मारली 40+ धामणगावच्या संघाने, म्हणजे आज पूर्णपणे मैदान गजबजलेलं असेल. उद्या तर अगदी मैदानाला वेगळं रूप असणार आहे. गर्दीचा महापूर ओसंडून वाहेल इथे या मैदानावर, हे वेगळं सांगायची गरज नाही आहे. धामणगाव परिसरामध्ये अगदी क्रिकेटचे अनेक चाहते आणि वेडे आहेत. कोणी घरी थांबणार नाही आणि स्पर्धेला पूर्णपणे सुशोभित करतील. चहू बाजूला आपण आज आणि उद्या प्रेक्षकच पाहणार आहोत आणि आमचं मान्यवरांचं व्यासपीठ सुद्धा आज भरलेलं असेल. फुल टॉसला उडवला तिथे मिस्टामिक स्ट्रोक आहे. फिल्डर पुढे सरसावत नाहीये, एका टप्प्याने कव्हर करतोय. फक्त तिथे बचावात्मक फिल्डिंगचा प्रयत्न केला गेला. हे चान्स तुम्हाला फुल चान्समध्ये कन्वर्ट करता आले पाहिजे, त्याला म्हणतात अटॅकिंग फिल्डिंग. आणि तुमची शर्यत, तुमची झुंज, तुमची जिद्द, कारण होत्याचं नव्हतं करण्याची क्षमता असणं म्हणजे तुम्ही विजेता ठरू शकता. अन्यथा सरळ सोप्या पद्धतीने कोणी पण जिंकू शकतो. परंतु ज्या ठिकाणी संघर्ष असतो त्या ठिकाणी तुम्ही संघर्षमय कामगिरी करून अगदी न जिंकता येणारा सामना जिंकून दाखवता आला पाहिजे. त्यासाठी तुम्ही अशक्य ते शक्य करावा. फुल टॉस दिला, फेकून दूरगणित जावणे, षटकार, उडण खटोला. अशा वेळेला दिला तर अगदी
समाचार घेणारच आणि वैभव पाटील ते दर्शन दाखवलंच, ज्याच्या बॅटमधून 3 उत्तम चौकार आले होते आणि त्याला पर्वणी आली की हात खोलण्याची. अगदी फुलरलेन चेडू फुलटॉस मिळाला, त्याला भिरकावून दिलं होतं, उडवलं, फेकून दिलं होतं मिड विकेटच्या झोनवरून. अगदी प्रेक्षकांनी सुद्धा मान वरती करून ते आनंद घेतला त्या फटक्याचा. आणि पाहता पाहता धावसंख्या वेगाने फुलली 23 वरती पाहतो आपण. षटक क्रमांक दुसरं सुरू झालंय. 2 चेंडू पडलेत रोहितचे. रोहित नावाचा गोलंदाज षटक हाताळतोय. एकेकडे अजून बाद होत नाहीये. अगदी विकेटसाठी असुसलेला संघ पाहतोय आपण धामणगाव, ज्या स्वतःचा संघ आहे, ज्या संघाचा यजमान संघ आहे, ते फार मोठी परीक्षा आहे प्रतिष्ठा राखण्यासाठी. स्लाइस केली आहे, लॉफ्टेड फ्लॅश लुकिंग ऑफ ड्राइव्ह, 4 धावांसाठी गुड शॉट, ब्युटिफुल स्ट्रोक. फटकेबाजी करण्याची ज्याची क्षमता आहे, क्लासिकल फटके सुद्धा छान मारतो आणि मोठे फटके सुद्धा उत्तुंग फटके मारतोय, याला म्हणतात परफेक्ट बॅटर. आणि त्या बॅटिंगचा नमुना इथे पेश केला. म्हणून आपण पाहिलं की कॅप्टननी मनोगत व्यक्त केले की आम्ही आजच्या दिवसामध्ये दावेदार होण्याचा पुढे प्रयत्न करू आणि आम्ही जसं कालचा जे अनुमान संघ खेळला कोहली त्यानुसारच आजची आमची सुद्धा बॅटिंग असेल, आमचा परफॉर्मन्स असेल. तसं पाहता आतापर्यंत आपल्याला तसंच पाहायला मिळतं मित्रांनो की बोले तैसा चाले तशी वंडाव पावले असं म्हटलं जातं आणि तसंच कॅप्टननी दाखवलं, सांगितलं. वैभव पाटीलची बॅटिंग सुद्धा तशी होत असं पॅडल स्वीप फुल टॉसला टर्न केलं, स्क्वेअरच्या दिशेने वेगाने चौकार. असावी. जसं एका नाण्याच्या 2 बाजू महत्वाच्या असतात, छापा आणि काटा, तसं आपल्या जीवनामध्ये खेळामध्ये आक्रमकता सोबतीला शांतता संयम राखला म्हणजे आपण अगदी विजेता होऊ शकतो. आणि इथे मात्र गोलंदाज विजय पावतोय, विजेता होतोय. त्याने क्लीन बॉल केले कुमारला, दांडी गोल, राऊंड द लेग, फलंदाज क्लीन बॉल. करून बनवली होती आणि त्या दरम्यान स्वीपचा प्रयत्न असफल ठरला. आणि जो संघ खेळतोय आपला मायू इलन धामणगाव, त्या संघाचे करता धरता आमचे सन्माननीय प्रशांतजी भोईर साहेब या आपण सुद्धा आलेला आहेत. आम्ही आपल्याला पाहतोय, आपलं हार्दिक स्वागत आम्ही करतोय. स्टेजकडे या, आपली जागा आमच्या मनात आली या मंचकावरती आहे. आपली वाट पाहतात आमचे सन्माननीय ज्ञानेश्वरजी पाटील आणि आयोजक मंडळ. या प्रशांतजी भोईर वेलकम. आणि वेलकम विकेट सुद्धा आली आहे. क्लीन बॉल केलं रोहितने कुमारला, अराउंड द लेग. धावसंख्या इथे पाहतोय आपण, ते म्हणजे 32 असताना विकेटचं पतन झालं. 32 ऑन द बोर्ड. यस, धनराज गुड़ी साहब भी आ गए. वो कल भी आए थे, परसों भी आए हैं, आज भी आए हैं. आइए धनराज जी गुलवी, वेलकम. क्रिकेटचे वेडे, क्रिकेटचे चाहते धनराज जी, धडधाकट शरीर, ज्यांचं शरीर सौष्ठव त्यांनी जोपासलं आहे आणि इथे मात्र ब्रेक थ्रू प्राप्त करून देऊन एक संजीवनी प्राप्त करून दिली आहे गोलंदाज रोहितने आपल्या संघासाठी, जे आवश्यक विकेटची गरज होती. कारण ह्या षटकामध्ये त्याने 16 धावा खर्च केला, पण तो एक गडी बाद केल्यानंतर एक सुटकेचा निश्वास टाकलाय धामणगावच्या पूर्णपणे पाठी राखल्याने आणि सर्व खेळाडूंनी.
माई इलन धामणगाव संघ इथे फिल्डिंग करतोय. पहिला सामना सुरू आहे JP चषक 20-25 या स्पर्धेचा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता. इथे पंचांनी पाहिलंय चेंडू काहीसा फुल लेंथ वापरला गेला गोलंदाजाकडून. गोलंदाज आहे तो सूरज या तिसऱ्या षटकासाठी आलाय. नौका खेळाडू बघा ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू वाईड यॉर्करचा प्रयत्न केला आणि सक्सेसफुली हा चेंडू काढला. डॉट गोलंदाज सूरजने. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न तिथे असफल ठरला. जो नवीन बॅटर गेला राहुल मैदानामध्ये पाहतो आपण वैभवच्या साथीला. टर्नचा प्रयत्न पुन्हा लेग साईडला चेंडू टप्पा पडला आणि लेग स्टिच्या वरून जात असताना पंचांकडे पाहतायत. बॅटर अपेक्षा होती त्याला की वाईड मिळेल पण नाही. अचूक निशाणा साधला. तिथे लेग स्टिच्या काहीसा वरून गेलाय आणि तिथे पंचांनी लिगल चेंडू ठरवलेला पाहतोय आपण. धावसंख्या 32 वरती असताना इथे सूरज काही कमबॅक करून देतो आपल्या संघासाठी. चांगली कामगिरी करतोय. वेगवान मारा लेफ्ट हँड राऊंड द विकेट. इथे ऑफस्टिकच्या बाहेर टप्पा उचली घेणारा मस्त बॉलिंग. लागोपाचे 3 चेंडू डॉट काढलेत. डॉटचे हॅट्रिक इथे निर्माण केली आहे प्राप्त केली आहे गोलंदाज सूरजने. तो दर्शवतोय फिल्डरला की तिकडे तुला झेल येऊ शकतो. हे त्याचा कॉन्फिडन्स आहे स्वतःवरचा विश्वास. दरम्यान सन्मानी अविनाशजी पाटील साहेब सुद्धा आलेत. आपण सुद्धा या साहेब या. आपण सर्वांनी यायचे. प्रशांतजी भोईर माईल यांचे करता करविता. हो टर्न केला फेकून दिला भिरकावून दिलाय लॉंग लेगच्या वरून दूर गगन की छाव में ताडीमाडी केंद्राकडे षटकार. नजारा पेश केला बॅटर वैभव पाटीलने षटकार ठोकला. पुन्हा त्यांनी शांतता भंग केली. धावसंख्या 38. पुन्हा फुल टॉसला सरळ ड्राईव्ह केला विषप मध्ये. लॉंग ऑन तिथे वेगाने ते चांगला फिल्डिंगचा तिथे प्रयत्न पाहिला आपण आणि स्थान चांगला होता त्या फिल्डरचा. अशा पद्धतीने फिल्डिंग केली पाहिजे. एक पायाची घडी करून ही फिल्डिंग रवी शास्त्री नेहमीच करायचे. धावसंख्या 39 वरती जाऊन ठेपलेली आहे. या तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असताना वैभव पाटील अक्षरशः इथे मॅरेथॉन इनिंग साजरी करतोय. त्याच्या बॅट म्हणून आतापर्यंत 5 चौकार 2 खडखडी षटकार आलेत. वन ऑफ द बेस्ट बॅटर ठरला तो आणि आहे सुद्धा वैभव पाटील ते दाखवून दिलं. जसं कॅप्टन म्हणाला होता की आमचा वैभव नक्कीच खेळणार आणि ती अपेक्षा त्यांनी पूर्ण केली. पंचांनी इथे सांगितलं की हा वाईड आहे ऑफस्टिकच्या बाहेर टप्पा. आणि हा चेंडू शेवटचा टाकावा लागणार आहे पाहतो आपण. धावसंख्या 40 वरती कंप्लीट झाली आहे आणि आपल्या स्पर्धेचे 4ही बक्षीस देणार आमचे सन्माननीय माजी उपसरपंच ज्ञानेश्वर पाटील आपल्यामध्ये आहेत. ज्यांनी आपल्याला 1 2 3 4 ही 4ही बक्षिसं दिलेली आहेत. ते ज्ञानेश्वरजी पाटील आपण पाहतोय. त्यांचं आपण करूया स्वागत आणि आभार व्यक्त करूया. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला अगदी सिंहाचा वाटा स्पर्धेसाठी लाभलेला आहे. मोलाचं योगदान आणि ते व्यक्तीच तसे आहे. सुंदरशेठ पाटील असो की ज्ञानेश्वर पाटील साहेब असो माजी उपसरपंच. फक्त तुम्ही हाक द्या जिथे कमी तिथे आम्ही अशी हमी देणारे हमखास हमी देणारे व्यक्तिमत्व आपण पाहतोय. ज्ञानेश्वरजी पाटील आपल्यामध्ये आहेत. काल संध्याकाळी आले ते आज ते सकाळी झाले पाहण्यासाठी की काय कमी तर पडणार नाही. मुलांना सांगा फक्त मला आवाज द्या तुम्ही उद्यापर्यंत काय काय लागेल ते. इथे मात्र धामण गावाला आवाज देण्याची गरज आहे कारण विकेटची गरज आहे. विकेट लागतील इथे. विकेट एकच पडली आहे. धावसंख्या पाहतो आपण ती 42 वरती 3 षटकाची समाप्ती म्हणजे 14.0चा वेग ठेवलाय. आणि आम्हाला ट्रॉफी स्वरूपामध्ये दिनेश दादा शिंगोले साहेबांनी सुद्धा अगदी मोलाचं योगदान दिले आणि त्यांचं सुद्धा आगमन झाले. दिनेश दादा शिंगोले या स्वर्गीय बाराम शिंगोले यांच्या स्मरणार्थ ज्या 2 ट्रॉफीज आम्हाला दिल्या आहेत प्रथम आणि द्वितीय ते देणारे दानशूर व्यक्तिमत्व दिनेशजी बाराम शिंगोले आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आम्ही त्यांचं स्वागत करतोय. आणि 1 2 3 4 4 क्रमांकाचे आम्हाला रोख रक्कमचे बक्षीस लाभलेत ते आपण पाहतोय. ज्ञानेश्वरजी पाटील माजी उपसरपंच दामणगाव या सर्वांचं मोलाचं योगदान लाभलं म्हणून आपण ही भली मोठी स्पर्धा इथे साकार करत आहोत अगदी दिमाखामध्ये आणि सक्सेसफुल पद्धतीने. तसेच सुधीरजी भोईर साहेबांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय ज्यांचं मोलाचं सहकार्य या किरणजी शिंगोळे साहेब जयराम किरणजी जयराम शिंगोळे तृतीय बक्षीस देणारे त्यांचं सुद्धा स्वागत आपण करूया. स्वर्गीय सोनूबाई पांडुरंग शिंगोळेच्या स्मरणार्थ
लॉफ केला, उडवलाय समोर, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, उडण खटवला, बिगी माहिती ब्लो, सिक्सर. निघाला बघा रिप्ले, काय स्टान्स आहे, काय आहे, जबरदस्त हेड आणि कॉम्बिनेशन, स्वतःला पाडलं तिथे, अगदी स्लाइड झाले, पडले पण तो फटका तिथे सजवला, गड आला पण सीए गेला, पडेन पण वाकणार नाहीये, जबरदस्त इथे षटकार खेचला वैभव पाटीलने, धावसंख्या फुलवलीये, खुलवलीये 48 वरती एक गडी बाद. षटक क्रमांक शेवटचं सुरू असताना इथे अनेक मान्यवर आपल्यामध्ये दाखल झाले. सन्माननीय दिनेशजी बाळाम शिंगोळे, सन्माननीय किरणजी जयराम शिंगोळे ज्यांनी आम्हाला बक्षीस दिले ट्रॉफीच्या स्वरूपामध्ये, आणि सन्माननीय ज्ञानेश्वरजी पाटील माजी उपसरपंच दामणगाव ज्यांनी आपल्याला 1 2 3 4 या 4 क्रमांकासाठी रोख रक्कम दिले बक्षीस देण्यासाठी. सर्वांचा आम्ही शतशः आभार व्यक्त करून स्वागत करतो. आणि काय ऊर्जा प्राप्त झाली या मैदानामध्ये, या सामन्यामध्ये ऊर्जा प्रदान करणारे फटके येत आहेत. वैभवच्या बॅट म्हणून जबरदस्त कट केलाय, थ्रू दॅट पॉइंट, 4 रन्स क्लासिकल, पुस्तकी फटका वैभव पाटीलच्या बॅट मधून 4 धावांसाठी. ही ताकद आपल्या मायबाप प्रेक्षकांचे, जेव्हा प्रेक्षक जोडले जातात आणि मान्यवर येतात ना, तेव्हा खेळाडूला सुद्धा त्याचं बेस्ट ऑफ बेस्ट प्रदर्शन करण्याची इच्छा होत असते, आणि ती इच्छा प्रबळ होताना पाहतोय आपण चौकाराला. आणि जय शिंगोळे साहेब सुद्धा आपल्यामध्ये, त्यांचं सुद्धा मोलाचं योगदान आणि ट्रॉफीच्या माध्यमातून सुद्धा योगदान लाभले या स्पर्धेसाठी. धावसंख्या 50-52, टीम आई गावदेवी कोलिवली तगडी धावसंख्या उभी केली आहे. लॉप केलाय, समोर खेचलाय, मिड ऑफ ढकलून जातासाठी पेक्षा कव्हर चेंडू थांबेल का? येस, थांबण्याचा प्रयत्न केला गेला, बॅकअप चांगलं झालं त्या दरम्यान, टाळ्यांचा गजर आणि चौकार वाचवला. 2 धावा इथे वाचू शकले नाहीये. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकत असताना आपण पाहतोय 54, आणि आपण पाहतोय 47 वरती खेळतोय वैभव पाटील 17 चेंडूमध्ये, 48 18 चेंडूंमध्ये 48 पाहू शकता आपण स्क्रीनवरती. 47 दिसतात, हरकत नाही आपल्याला, आपण करेक्शन करू. आणि या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपणासाठी ज्यांनी आपल्या वायफायची सुविधा दिली ते आदेजी भोईर, या तुम्ही सुद्धा यायचंय व्यासपीठाकडे, या. वेलकम 50 येणार का? इथे बघूया आपण. ड्राईव्ह केला, मस्त ऑन ड्राईव्ह पाहतो आपण. हा बॅटरीचा वापर केला, वेगाने फिल्डर येतो, फेकी करतो तिथे, रॉकेट फेकी थ्रू द हँड ऑफ, ॲट द हँड ऑफ विकेट किपर देअर. एका धावेती ब्रेक लागवणं भाग पाडलं. ही फिल्डिंग फार महत्वाची असते. धावसंख्या आता वैभवची झाली ती 49 आणि संघाची झाली 55. डबल 5 ऑन द बोर्ड. काय इनिंग साकार केली आहे. एकच गडी कुमार बाद झाला आणि राहुलने फक्त एका चेंडूला समोर जात असताना 2च धावा केल्या, बाकी सर्व चेंडू खेळला तो वैभव पाटील. हो, इथे चॉपचा प्रयत्न होता, ऑफस्टिकच्या बाहेर वाईड यॉर्कर, गोलंदाज राहुलने हाताळला. राहुल आहे, करेक्शन करा इथे, राहुल करा, राहिल लिहिलाय तो साहिल. येस, राहुल पण नाही आणि राहिल पण नाही, तो साहिल आहे. बघा आमचा 12वा खेळाडू किती हुशार आहे. उर्ध विकेट, इथे चेंडू खाली ठेवलाय, स्विंग करायचा प्रयत्न होता बॅटरचा, वेगाने तिथे बॅटर बॉलर आणि विकेट घेऊन येईपर्यंत पंचांनी सांगितलं की लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव जोडली जावी. धावसंख्या अब तक 56, एक गडी बाद. सर्व मान्यवरांचा मी शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करीत आहोत. येणाऱ्या पाहुण्यांचं, खेळाडूंचं आपण पाहताय आमच्या येवन जोडीकडून हार्दिक स्वागत आहे. पहिली इनिंग समाप्त झाली. आपण पाहताय जय पारदीबाबा चषक 20-25-26 आणि पहिला सामना इथे चित्तथरारक बनलेला आहे मित्रांनो. हाय स्कोरिंग मॅच असेल. 56 धावा उभ्या केला गावदेवी कोलिवली संघाने आणि यजमान धामणगाव संघापुढे तगडं आव्हान ठेवले. 24 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 57 धावांची गरज आणि 48 नॉट आउट वैभव पाटील. दॅट इज करेक्टेड. 49 नव्हे, 48 धावा केल्या 18 चेंडूंमध्ये. वैभव पाटील या बॅटाने टाळ्या वाजवा एकदा त्याच्यासाठी, टाळ्या वाजवा वैभव पाटीलसाठी. काय इनिंग त्यांनी साकार केली आणि या एकाला वैभव पाटील बनावं लागेल धामणगावच्या एका प्लेअरला, तर तुम्ही धावांचं लक्ष गाठू शकता मित्रांनो. ती तुम्ही मीटिंग केली पाहिजे. गप्पा आता तुम्ही फेसबुकच्या मारू नका, इंस्टाग्रामचा विषय सोडून द्या. तुम्हाला इथं जिंकण्यासाठी वैभव पाटील बनावं लागेल किंवा कालचा नितीन म्हणावं लागेल 40 प्लसचा 43 धावा टुकल्या.
अगदी फायनलमध्ये तो प्रयत्न इथे करावा लागेल. इथे बघायचं आपल्या 57 धावांचं आव्हान कसं पेलेल यजमान धामणगाव संघ, की ज्या धावा केल्या 56 त्या धावांचं संरक्षण करेल टीम कोळवली. याचं तुम्हाला इत्तंभूत माहिती देतील आणि विवरण करतील कमेंट्री मधून. कमेंट्री बॉक्स मध्ये असतील मिस्टर कॉमेंटेटर कॉम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाल सर. सन्माननीय स्वप्नीलजी पाटील दादा या आपलं हार्दिक स्वागत आहे. ते काल पण आले होते, पुन्हा ते फायनलला गेले होते मिनारला लगेचच फायनल जिंकण्यासाठी. तर या चला आपण बघूया पहिल्या सामन्याचा निर्णय काय असेल मित्रांनो. फार हाय स्कोरिंग मॅच आणि हाय व्होल्टेज ड्रामा सुद्धा बनेल अशी आपण अपेक्षा बाळगूया. आणि मी कॉमेंट्री बॉक्समध्ये बोलवते आमचे लाडके समालोचक कॉम्प्युटर कॉमेंटेटर मिस्टर सुभाष धुमाल सर. ओव्हर टू यू. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मनोज कारवे सर. सकाळच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण जय पारधी बाबा स्पोर्ट्स आयोजित जे पी चषक 25-26 दिमाग आयोजन आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय टू मॅन बिहाइंड शो. त्यांच्या खांद्याला खांदा लावून अपार मेहनत श्रीकांत पाटील, रुपेश शेंडे आणि स्वप्नील पाटील ह्या त्रिमूर्तीने घेतले. ही 3 स्टार आहेत खरं तर आपण बघतोय या स्पर्धेमध्ये, ज्यांच्या माध्यमातून ही मेहनत घेतली गेली आणि त्यांच्या मेहनतीने देखील आपण पाहतोय ही सफल स्पर्धा पाहायला मिळते. नक्कीच या स्पर्धेमध्ये या तिघांची अपार मेहनत आपण पाहतोय, ज्यामध्ये श्रीकांत पाटील, रुपेश शेंडे असतील, स्वप्नील पाटील असतील, या तिघांची अपार मेहनत आपल्याला पाहायला मिळते. चॉईस चेंडू असणार आहे, चॉईस बॉल नसणार आहे. जो चेंडू आपल्याला दिला जाईल, जे पंच जे चेंडू आपल्याला देतील ते घेणं आपल्याला बंधनकारक असणार आहे. पहिल्या इनिंग मध्ये कोहिनूर ऑफ कोलिवली वैभव पाटील यांनी 48 धावांची नाबाद केली गेली होती. अर्धशतकापासून फक्त 2 धावांनी तो वंचित राहिला होता. म्हणजे काल मित्रांनो बघितलं तर नितीन पाटील स्टीव ऑफ धामणगाव या खेळाडूने फुटबॉल बस क्रिकेटमध्ये कमाल केली होती. सेमी फायनलच्या सामन्यामध्ये 47 धावा आणि फायनलच्या सामन्यामध्ये अर्धशतक 50. कृपया जे प्रेक्षक मैदानामध्ये आहेत त्या प्रेक्षकांना विनंती असेल की आपण सीमारेषेच्या बाहेर निघायचं आहे. जे प्रेक्षक मैदानामध्ये आहेत आपण कृपया मैदानाच्या बाहेर बसायचं आहे. सीमारेषेच्या आतमध्ये काही प्रेक्षक अजूनही दिसत आहेत, त्या सर्व प्रेक्षकांना विनंती असेल की आपण सीमारेषेचा जो पडदा आहे त्या पडद्याच्या बाहेर निघायचं आहे. पंचांचा अधिकृत इशारा होतोय सामना सुरू होण्याचा. आव्हान दिलं गेले ते 56 धावांचं पहिल्या इनिंगमध्ये 55 धावत्वावर पाहायला मिळालं त्या. शर्यत केली साहेबांना विनंती असली की आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपल्याला आमंत्रित केलं जाते. इथे पहिला चेंडू लॉर फुलटा चेंडू समोर खेळल्या चेंडूला चेंडू निघून जातो या लॉंग ऑफ फ्रीजर मधून. पहिल्याच चेंडूवर पहिला दमदार चौकार.
षटकावरून आपण पाहतोय त्या दिशेने चेंडू मात्र यावेळी चेंडू अडवला जातोय आणि या पंच नक्कीच तिसऱ्या पंचाची मदत घेत आहेत. चेंडू व्यवस्थित अडवला गेलाय की नाही, सीमारेषेचा स्पर्श झालाय की नाही, तिसरे पंच आमचे थर्ड अंपायर, तिसरे पंच ऑनफिल्ड पंच आपण डिसिजन द्यायचं आहे. तर आपल्या संघासाठी या धावा सेव्ह करताना आपण बोलू क्षेत्ररक्षक श्रीधर पाटील यांचं देखील नेहमीच मोलाचं सहकार्य असतं आणि त्यांचं देखील इथे आगमन होत आहे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम श्रीधर पाटील साहेब, आपलं देखील या स्पर्धेत हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक सुंदर भोई साहेबांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. नक्कीच नेहमीच आमच्या टीमला त्यांचं प्रोत्साहन असतं. धामणगाव संघाचे खंदे समर्थक आहेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या 7 आपण बघतोय. आव्हान ठेवले ते 56 धावांचा. पहिले षटक मार्गस्थ हितेश वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक घातलं त्यांना. तर यावेळी सामना करताना चेतन. आपण आजच्या दिवसामधील पहिला सामना पाहतोय ऐगदी कोलिवली विपक्ष महिला धामणगाव प्रशांत भोईर फॅमिली या दोन संघांमधील हा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. हितेश बॉलिंग ट्रॅकवर 5 बॉल लाईन एंड करून गोलंदाजी करताना. इथे समोर खेळण्याचा प्रयत्न, बरोबर बॅटवर घेता आलेला नाही चेंडू, कुठल्या प्रकारची धाव नाही. जेपी चषक 25-26 मित्रांनो आपण पाहतोय. या स्पर्धेचा आज तिसरा दिवस आणि उद्या सुपर संडे या स्पर्धेचा फायनल डे, अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या तिसऱ्या दिवसामधील पहिला सामना आपण पाहतोय धामणगाव विपक्ष कोलिवली या दोन संघामध्ये. इथे मध्ये क्लोज क्षेत्ररक्षक तैनात केला गेलेला आहे दबाव वाढवण्यासाठी. उलटा चेंडू होता. इथे मात्र पंचांचा बिमर दोचा इशारा येतोय. 1+1 अशा 2 धावा धाब्यामध्ये जोडल्या जातील आणि पुढील चेंडू फेड देखील असणार आहे. या 2 धावांनी या मायलोन धामणगाव संघाच्या धावफलकामध्ये देखील बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या 2 ने पोहोचते ते 9 वर. फ्री चेंडू आहे. फ्रीट एक असा चेंडू ज्या चेंडूवर मुक्त फटका खेळण्याची संधी नेहमीच मिळत असते. किधर भी खेलो, कैसे भी खेलो, सिर्फ रन आउट नाही होणार आहे. पाहूया फ्रीटवर बिग हिट पाहायला मिळेल का. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिला फ्री हिट खेळणारा फलंदाज भारताचा स्फोटक वीरेंद्र सेहवाग होता, ज्याने पहिला फ्री हिट चेंडू खेळला होता. आणि इथे मात्र आता फ्री हिट खेळण्याची संधी या फलंदाजाकडे चालून आलेली आहे. धामणगाव या संघाचे उत्कृष्ट फलंदाज निलेशजी सोरगे यांचं देखील इथे आगमन झालं आणि त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील व्हीआयपी राहा. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे पंचांचा वाईट इशारा, अद्भुत इशारा पंच हॅरी सरांकडून पाहायला मिळतोय आणि फ्रीट कंटिन्यू असणार आहे. आपण बघतोय फ्रीट पासून तुम्ही वाचू शकणार नाहीत कारण फ्रीट कंटिन्यू असणार आहे. डर के नहीं बल्कि डट के सामना करना पड़ेगा. जो डर गया समझो हार गया. इथे पुन्हा एकदा पंचांचा इशारा वाईड येतोय. 1+1 अशा 2 धावा धाब्यामध्ये जोडल्या जात आहे. हॅरी सर क्या बात है, ये तो जाके अभी सुपर संडे भी बाकी है. या 2 धावा स्कोरबोर्ड मध्ये जोडल्या जातात. 2 धावांनी संघाची धावसंख्या 12 आणि फ्रीट कंटिन्यू असणार आहे. अजूनही फलंदाजाकडे संधी आहे. आपण पाहू शकता पंच दर्शवतात की फ्रीटची अजूनही संधी आहे. पंचाचा पंखा फिरताना देखील पाहायला मिळालेला आहे. फ्रीट कंटिन्यू असणार आहे. पाहूया फ्रीटवर बिगिट. येस फ्रीटवर बिगिट. चेंडू निघून जातोय बॅकवर्ड स्क्वेअरच्या वरून सीमा पार धमाकेदार षटकार आणि पंच आपण पाहू शकता. क्या बात है, क्या बात है.
स्तरावरील सर्वात नावाजलेल्या पंच डेव्हिड शॅफर्ड यांचा जन्म झाला होता. डेव्हिड शॅफर्ड ज्यांच्या नावे तब्बल 6 वर्ल्ड कपमध्ये पंचगिरी करण्याचा विक्रम आहे. तसेच 3 फायनल सामन्यामध्ये देखील त्यांनी पंचगिरी केली होती आणि ते असे एक पंच होते कुठल्याही संघाची धावसंख्या 111, 222, 333 नेल्सन ट्रिपल जर झाली तर जागेवरच ते उडी मारायचे. हे दृश्य खूप मजेदार असायचे. त्या पंचांचा जन्मदिवस आजच्या दिवशी 1940 मध्ये डेव्हिड शॅफर्ड यांचा जन्म झाला होता. यानंतरचे दोन्ही संघ आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचे. जयप्रसंग चिंचोली संघाचा संघनायक आणि जयहनुमान खोनी संघाचा संघनायक. चिंचोली विपक्ष खोनी नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघनायक आपण टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे. धावसंख्या 18 बिनबाद चांगली सुरुवात आपण बघतोय. टिट फॉर टॅट जसे तसे उत्तर द्यायला मायलोन धामणगाव संघाच्या फलंदाजांनी देखील सुरुवात केलेली आहे. फोर्स केला चेंडूला इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जाईल डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते. विश्वनाथजी माली साहेबांना देखील विनंती असेल की आपण देखील व्यायाम आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. जय पारधी बाबा स्पोर्ट्स आयोजित जेपी चषक कालच्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर टुर्नामेंट त्यांनी प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना दिवसात तारे दाखवले होते. त्यांनी सर्वाधिक विकेट त्यांनी चटकवले होते. तर फिरकी गोलंदाज आहे आणि फिरकीच्या तालावर त्यांनी या प्रतिस्पर्धी संघाला हैराण परेशान केलं होतं. जे शिमारशाच्या आतमध्ये प्रेक्षक आहेत त्यांना कृपया पुन्हा एकदा विनंती केली जाते. ही स्पर्धा आपली आपण पडद्याच्या मागे जायचं आहे. सीमारेषा जर असली तर आपण पडद्याच्या मागे जायचं आहे. इथे बॅकफुल जाऊन फटका केलेला एक्स्ट्रा क्रुझर मध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू उचलून फेकी करेल तोपर्यंत वेगाने 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण बघतोय. चांगली कॉलिंग आणि रन घेण्यासाठी दोन्ही फलंदाज हरण बनले होते. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 21 धावा 21. 56 लक्ष्याचा पाठलाग ज्याप्रमाणे करायला हवा ते लक्षात घेता पाठलाग केला जातोय. धावसंख्या 21 बिनबाद जिंदाबाद मायलोन धामणगाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढील चेंडू इथे केवळ दिशा दिली लेट कटचा फटका मिलियन फट आणि मॅक्झिमम रिझल्ट चेंडू निघून जातोय. थर्ड रिझल्ट मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केवळ चेंडूच्या फेजचा वापर केला होता फलंदाजाने. अतिशय फ्री माइंडेड फलंदाजी करताना आपण बघतोय. क्लेवर माइंड जणू काय फलंदाज चेतन हा मेंटोस खाऊन आलेला आहे. ज्याप्रमाणे फलंदाजी तो सध्या करत आहे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 25 सिल्वर जुबली क्वार्टर सेंचुरी. 56 लक्ष्याचा पाठलाग करताना धामणगाव संघ चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळत आहे. कोहिनूर ऑफ कोहली वैभव पाटील बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय ज्याने पहिल्या इनिंग मध्ये 48 धावा कुठल्या होत्या. स्विंग अँड मिस इथे मात्र वेगवान चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली देखील राहतोय. निघून जातो विकेटकीपरच्या हातामध्ये. तिकट प्रत्युत्तर देताना या चेंडूवर गोलंदाज वैभव पाटील पाहायला मिळतोय. यावेळी मध्ये मिस्टाईम फटका आहे आणि हा झेल सोडलेला आहे. आंघोळीला गेल्यानंतर ज्याप्रमाणे हातातून साबण निसटला जातोय त्याप्रमाणे हा झेल चेंडू निसटलेला आहे फिल्डर पासून आपण पाहतोय. दरम्यान या स्पर्धेमध्ये अपार मेहनत आपल्याला पाहायला मिळते. मनीष भोईर, पुष्पक शिंदे, प्रणित शिंदे आणि क्रिस शिंदे, सार्थक शेंडे यांची नक्कीच या स्पर्धेमध्ये त्यांची देखील अपार मेहनत आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील कौतुक करावं लागेल कारण अपार मेहनत आपण त्यांची देखील पाहतोय. धावसंख्या 26. इथे समोर खेळल्या चेंडूला क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. 18 सलकामध्ये आपण पाहतोय सिली मिड ऑफ रिझल्ट मध्ये तो 1 धाव फलंदाज पूर्ण करतात.
चौका षटकासाठी चौका षटकासाठी 100 रुपयाचं पारितोषिक षटकासाठी 200 रुपये आणि चौकासाठी 100 रुपयाचं पारितोषिक श्याम भोईर साहेबांकडून जाहीर झालेलं आहे. पोटीच्या संघाचे संघ नाही का त्यांनी त्यांच्याकडून ही गोल्डन संधी आहेत. फलंदाजांसाठी प्रत्येक चौकासाठी प्रत्येक षटकासाठी पारितोषिक दिलं जाईल. षटकासाठी 200 रुपये आणि चौकासाठी 100 रुपये. आणि या जोडीने जर हा सामना जिंकून दिला तर सचिनजी माली या साहेबांकडून तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक सिद्धेश आणि चेतनला दिलं जाईल. 10 विकेटने हा सामना जिंकला तर या जोडीला हे पारितोषिक सचिन माली साहेबांकडून दिलं जाईल. खूप खूप धन्यवाद. सचिन माली साहेब देखील आमच्याशी जोडले गेलेले आहेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती बिनबाद जिंदाबाद 27 2 षटकाची समाप्तीनंतर. इथे मात्र यॉर्करलँडचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडूने बॅट मध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. धावसंख्या स्थिर आहे. धावप्लेवर 27 आपण पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थ राहुल तिसरं षटक घेऊन आलेलं आहे ज्याने पहिले चेंडू निर्धावात आलेला आहे. इथे मात्र हुक केलेला चेंडूला हुकचा फाटका मात्र मिसटायमिंग क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज डीप स्क्वेअर लेग मध्ये झेल आणि इथे मात्र समाप्त होते या पहिल्या फलंदाजाचा खेळला. पहिला फलंदाज मालन धामणगाव संघाचा सिद्धेश. संघाला सामना जिंकण्यासाठी पहिला फलंदाज अखेर बाद होताना ब्रेक थ्रू मिळून देताना राहुल आपल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर आणि न्यू बॅटर मैदानामध्ये अक्षय जातोय. मजबूत देहष्टीचा फलंदाज आहे आपण पाहतोय आणि मोठे फटके खेळण्यासाठी या फलंदाजाला ओळखलं देखील जाते. 10 चेंडू 29 धावांची आवश्यकता समीकरण सध्या धावप्लेकर पाहायला मिळते. इथे या चेंडूचा ट्रॅव्हल होतोय तो थर्ड मॅन रिझन मध्ये एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल पेक्षा अधिक नाही. प्रमोद शिंगे साहेबांना विनंती असली की आपण व्यापारी आपल्या देखील जेपी चषक 25-26 मध्ये हार्दिक स्वागत आहे. जयपारदी या स्पोर्ट्स क्लब धामणगाव यांच्या वतीने आपले देखील हार्दिक स्वागत आम्ही करत आहोत. व्यापारी याजमांना सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. काल 40+ धामणगाव संघाने इतिहास रचला होता कारण निंबोली आयोजित डेटी ग्राउंड भिनार इथे त्यांनी या चषक उंचावलेला आहे आणि काल धामणगाव गावामध्ये भरपूर जल्लोष देखील पाहायला मिळाला होता. इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न 45 वाईट अवंतता वाटच्या रूपाने धावसंख्येमध्ये 1 ने भर धावसंख्या पोहोचते ती 29 वर. 27 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. 9 चेंडूचा खेळ शेष आहे. 9 चेंडू आणि 27 धावा हे समीकरण पाहायला मिळते. इथे 20 मध्ये फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक सज्ज आहे. मिड ऑन रिझन मध्ये फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजाला. एका धाव संघाची धावसंख्या 30-26 धावांची आवश्यकता येणाऱ्या 8 चेंडूमध्ये. इथे मात्र या षटकामध्ये आपण पाहूया धावांचा वेग मंदावलेला आहे. मोठे फटकांपासून फलंदाजा उंची ठेवलेला आहे. या षटकामध्ये ज्याला क्रिकेटमध्ये पेनल्टी मेट षटक म्हटलं जाते त्या पेनल्टी मेट षटकामध्ये राहुल याने टिचून मारा गेलेला आहे. टिचून गोलंदाजी केलेली आहे. एक सफल देखील त्याने अर्जित केलेले आहे. इथे मात्र चेंडू जातोय या पॉइंट रिझन मध्ये आणि या सीमा पार हा चौकार.
अंदाज अक्षय याने 34 धावा 34. इथे मात्र मिस्की हो का माझा सेफ लँडिंग होईल क्षेत्ररक्षक तिथे नाही. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न नसणार आहे. मानस होतं मात्र धाडस केलं गेलं नाही. फक्त एक धावेवर दोन्ही फुलांचं समाधानी धावसंख्या 35 वर पोहोचते. एक चुकीची दुरुस्ती या पहिल्या इनिंग मध्ये 56 धावा झाले होते आणि 57 धावांचं टार्गेट इथे मात्र धामणगाव संघासमोर आहे. 57चं टार्गेट आहे. एक चुकीची दुरुस्ती करेक्शन केले जाते. 57 धावाचं टार्गेट आणि आतापर्यंत धावफलकावर पाहायला मिळतात त्या 35 धावा झालेल्या आहेत. इथून अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 22 धावा समीकरण पाहायला मिळते आणि शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आता मात्र सज्ज होताना आपण बघूया. संजय आपल्या संघाला विजय मिळून देईल का की मात्र अक्षय आणि चेतन आपल्या संघाला विजय मिळून देतील. 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. सहा 22चं समीकरण. इथे समोर खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर टायमिंग साधता नाही की फलंदाजाला एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलताना आपण बघतोय. शेवटचे 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये इथून 21 धावांची आवश्यकता. 5-21चं समीकरण आपण बघतोय. 5 चेंडू आणि 21 धावा हे समीकरण पाहायला मिळते. त्यांचा प्रॉब्लेम काय आहे? तिसऱ्या षटकामध्ये 8च धावा आहेत. तीन षटकामध्ये 35 धावा होत्या आणि ही एक सिंगल पकडून 36 धावा 36. 5 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आपण पाहतोय. 5 चेंडूमध्ये 21 धावा समीकरण आपल्यापर्यंत मी पोहोचवलेलं आहे. अगदी बरोबर धावसंख्या आहे. पहिल्या षटकामध्ये 18, त्यानंतर 9 धावा, त्यानंतर मागील षटकामध्ये तिसऱ्या षटकामध्ये 8 धावा आणि या षटकामध्ये षटकांची हॅट्रिक जर कुठला फलंदाज करतोय तर सुधीर भोईर साहेबांकडून तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक त्या फलंदाजाला दिलं जाईल. क्या बात आहे. सोडून संधी या दोन्ही फलंदाजांकडे आलेली आहे. 5 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आणि ती आवश्यकता देखील आहे संघाला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न प्लेअर मिस. आता मध्ये 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. समीकरण थोडंसं आता अवघड बनताना आपण मध्ये मायलेन धामणगाव संघासाठी. निर्धार चेंडू आपण पाहतोय. 4 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू निघून जातो विकेटकीपरच्या हातामध्ये. खरं तर आखो टप्प्याचा चेंडू होता मात्र त्याचा देखील पुरेपूर फायदा फलंदाजाला उचलता आला नाही. 3 चेंडू आणि 21 धावा. आता मात्र मिशन इम्पॉसिबल. तिन्ही षटकार जरी लगावले फक्त पारितोषिक तो पटकावू शकेल मात्र सामना जिंकू देऊ शकणार नाही. 3 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे.
पावलांचा वापर करून हा फटका केला, मात्र हा फटका देखील फसलेला आहे. क्षेत्ररक्षक दुरुज चेंडूपर्यंत पोहोचतोय, मात्र इथे आपण पाहू शकता कॉलिंग पाहायला मिळत नाही. एक सिंगल रन्स दरम्यान फलंदाज पूर्ण करतात, झेल सोडला जातोय. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ आपण टॉससाठी या शेवटचा पुकार आपल्याला दिला जातोय. जय बजरंग चिंचोली संघाचा संघनायक आणि जय हनुमान खोनी संघाचा संघनायक. पुढील सामन्यामध्ये खोनी संघाच्या स्टार खेळाडूंना आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. गावकर रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होते, एक धाव फलंदाज पूर्ण करतात. फक्त फॉर्मॅलिटी आता लेफ्ट राहिलेला आहे, कारण विजयाच्या उंबाट्यावर आपण पाहतो या आयग्रोवी कोहली संघ पोहोचलेला आहे. सुरुवात चांगली केली होती खरं तर आपण बघितलं तर मायलन दामणगाव या संघाने, मात्र त्या सुरुवातीचा जेव्हा सातत्य फलंदाजांना टेकवत आलेलं नाही. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होते. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल पॉवर शेलर बी विपक्ष आई गावते कोलिवली या दोन संघामध्ये. दोन्ही संघ आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. कोलिवली संघाचा संघनायक तसेच शेलर ब संघाचा संघनायक. तर ओली आपण मॅन ऑफ द मॅच करे. मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे, नो डाऊट एकच नाव समोर येतोय, कोहिनूर बाप्पा कोलिवली. वैभव पाटील ठरला या सामन्यात सामना होईल, ज्यांनी 17 चेंडूमध्ये 48 धावा नॉट आउट कुठून काढल्या होत्या, ज्यामध्ये 3 उत्तुंग षटकार आणि 4 माफ करा 6 नेतृत्वक चौकारांचा समावेश होता. 6 चौकार आणि 3 षटकारांचा 17 चेंडूमध्ये नाबाद 48 धावांची इनिंग खेळणारा कोलिवलीचा कोहिनूर हिरा आपण पाहतोय. वैभव पाटील ठरला या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. नरेश भोईर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत. नरेश भोईर साहेबांच्या शुभ हस्ते कोहिनूर ऑफ कोलिवली वैभव पाटील, ज्याच्या नावे BC4 सिटी फॉर्मॅट